राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते आज मनोर येथे होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान शिवसैनिकांना अ, संबोधित करणार आहेत आणि त्याची तयारी आहे ती सुरू आहे. आपण बघू शकतो हे भव्य असं व्यासपीठ आहे ते उभारलं गेलेलं आहे. शिवसेना मिशन 48 शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचे अशी स्लोगन इथे दिली गेलेली आहे आणि हे भव्य व्यासपीठ आहे ते उभा केलेलं आहे. आपण बघाल तर जी तयारी आहे ते पूर्ण झालेली आहे. जवळपास 10,000 लोक बसतील एवढी बैठक व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये सुद्धा आता बदल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री बरोबर 4:30 वाजता ह्या ठिकाणी उपस्थित होतील आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर ते पुढे पुन्हा ठाण्याकडे रवाना होतील. असा दौरा आहे तो आलेला आहे. त्यांचे 2 कार्यक्रम आहेत ते रद्द झालेले आहेत. पालघरमध्ये शासनाचा जो संस्कृती महोत्सव आहे त्या महोत्सवाला ते उपस्थित राहणार होते. त्याचबरोबर शिवसेनेचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन करणार होते. मात्र हे 2 कार्यक्रम वगळण्यात आलेले आहेत आणि इथे जो कार्यक्रम आहे मेळावा होणार आहे त्या मेळाव्यादरम्यान ते इथे मार्गदर्शन करणार आहेत. आपल्यासोबत खासदार राजेंद्र गावित आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या. सर काय सांगाल कसा दौरा आहे आणि कशी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि नेमकं आज मुख्यमंत्री काय संबोधित करतील? एक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या पालघरमध्ये अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन गेले. परंतु या ठिकाणी एक मिशन 48 शिवसंकल्प हा कार्यक्रम कार्यकर्त्यांचा मेळावा प्रथमच मनोर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होता आहे आणि मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड उत्साह, एक नवचैतन्य त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. मागील 1.5 वर्षामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून एक गतिमान आणि एक चांगलं प्रशासन या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक प्रशासनाच्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि परिणाम स्वरूप या ठिकाणी राज्याच्या एक राज्यातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी या सरकारने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या जिल्ह्यातील अनेक काही प्रलंबित प्रश्न आहे. या आजच्या या पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने निश्चितच मला आशा आहे या ठिकाणी अ, डहाणूपासून तर नाशिकपर्यंत रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगरी आणि कुणबी समाजातील बांधवांचं रेतीच्या म्हणजे जे नैसर्गिक जे आपलं गौण खनिज आहे, त्याच्यावर जो काही प्रतिबंध जो आहे, या संदर्भामध्ये त्या ठिकाणी म्हणजे आपला निर्णय म्हणजे आपलं होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पक्ष वाढीसाठी या 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 दृष्टिकोनातून एक कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहे आणि निश्चितच मुख्यमंत्री महोदयांनी 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही कामं केलेली आहे आणि त्या कामाचं एक आकर्षण म्हणून स्वतःच्या पक्षातीलच कार्यकर्ते नव्हे तर महायुतीतील सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी हजेरी लावतील आणि मला आशा आहे की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या येण्याने निश्चितच येणारी जी लोकसभा आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या ठिकाणी त्यांना निश्चितच त्या निवडणुकीला चांगला त्या ठिकाणी फायदा होईल. अ, आपण पाहायला गेलं तर पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. लोकसभा तोंडावर आहे. आव्हानही मोठी आहेत वाढवण बंदर असू द्या किंवा इतर असू द्या. ह्याचा काय परिणाम होईल का? आणि ह्याबद्दल काही मुख्यमंत्री आगामी लोकसभेबद्दल बोलतील का? काय वाटतं आपल्याला? बघा एक या ठिकाणी निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे एक आव्हान जरूर आहे. वाढवण बंदरासारखे प्रश्न आहे. महानगरपालिका क्षेत्रातील अनेक काही प्रश्न त्या ठिकाणी एक आव्हानात्मक जरी असले, परंतु मुख्यमंत्री महोदय नेहमी चॅलेंजिंग पद्धतीने काम करणारे आहे आणि एखादं चॅलेंजिंग जरी असेल, तर त्याला त्या ठिकाणी मार्ग काढून त्या लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल आणि त्याचं खूप चांगल्या प्रकारे साहेबांना चांगलं आकलन आहे आणि निश्चितच मला आशा आहे की जरी काही गोष्टीमध्ये जरी समजा चॅलेंजिंग असलं तरी त्याच्यातून साहेब निश्चितच मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. साधारण किती उपस्थिती असेल आणि लोकांची येण्याची व्यवस्था काय करण्यात आलेली आहे? की साधारण या ठिकाणी एक आपण एक 15 ते 20 हजाराच्या आसपास या ठिकाणी एक उपस्थितीचं या ठिकाणी तशा प्रकारचं सममंडपाचं म्हणजे नियोजन केलेलं आहे. परंतु मला आशा आहे की आज लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आणि त्यापेक्षा जास्त
कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी उपस्थिती राहील. नक्कीच आपण पाहिलेलं आहे, की मुख्यमंत्री हे ध्येयवादी आहेत आणि एकदा मनाशी पकडलं तर ते ध्येय गाठून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि तशाच पद्धतीचा हा मेळावा आहे. त्या मेळाव्याला आज उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. ह्या मेळाव्यासाठी साधारण 10 ते 15,000 लोकं उपस्थित राहतील अशी आशा सुद्धा व्यक्त केली जाते. मुख्यमंत्री बरोबर 4:30 वाजता येतील आणि 6 नंतर ते पुन्हा तिकडे मुंबईकडे निघतील. मात्र हा मेळावा आता कसा होतोय, मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.